ॲक्च्युली सीन असा आहे की मावडीला केलंय ॲडमिट म्हणजे ॲडमिट नाही विकनेस चालतं जरा, मग एक सलाईन लावलं होतं, चाकच निघलं डायरेक्ट. हा का? अरे स्पीड मध्ये नाही म्हणून हा नाही तर मग नशीब स्पीडला नव्हती गाडी, नाही तर गाडी पलटी खाल्ली असते 4-5. हा ह्यो माणूस लईच क्वालिटी दिसतो राव, काही म्हणा. सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा लवकर तुम्ही. बाय द वे माऊनी गिफ्ट केलेलं भारी दिसते, चॉईस तिची चांगली आहे माऊची. तर तिला म्हणतो भाऊ मला कपडे घेऊन येत जा. तेरी हसी पर मैं मर ही ना जाऊं तेरी ही बातों में. सो हॅलो, अंधार का दिसतोय, लाईट पण नाही म्हणून. सो हॅलो व्हॉट्सअप, जय श्रीराम पब्लिक. थांबा लाईट लावतो, उजेडात आपल्याला एक तर अंधाराची सवय ना. हे घ्या उजेड, कसं आहे उजेड. सो व्हॉट्सअप पब्लिक, जय श्रीराम. वाजलेले आहेत 9, ते बी रात्रीचे 9 वाजलेले आहेत. आणि तुमच्या भावाने आत्ताशी लॉक चालू केलेलं आहे. कारण असे 4-5 दिवस मी म्हणलेलं मला मजबूत बुकिंग आहे, मग कुठं हलता आहे ना मला. आणि सीन असा आहे की दिवसातून 3-4 कामं असल्यामुळं शूट करायचा पण विषय झालेला आहे. एवढे 2-3 दिवस फक्त मला ॲडजस्ट करायला लागते. काय काम आएगा तो भी तो मैं खाएंगा, नहीं तो मेरे को उपाशी मरना पडेगा और तुमको देखना पडेगा मैं उपाशी मरते हुए. कारण मी त्याचा भी लॉक टाकणार आहे. आणि कसं आहे बादशाह निवांत, ती एकदम चिलॅक्स माणसं आहे ती. आपल्याच डोक्याला मारण्याचा ताण झालेला आहे, काय करून काय नाही करू. आता सीन असं आहे, उरकलेलं आहे तुमच्या भावाने, कसं ओकेमध्ये उरकलेलं आहे. आणि निघालो होतो पुण्यात. ॲक्च्युली सीन असं आहे की मावडीला केलंय ॲडमिट म्हणजे ॲडमिट नाही विकनेस चालतं जरा, मग एक सलाईन लावलं होतं. गेलता नाही का असं म्हणलं ठीक आहे मी येतो म्हणलं थांब. मग त्यातलं त्यात मला अजून एक काम आलं, मग तिथं माझा तासभर गेला. मग म्हणलं आता उरकाव फिरकाव आणि जावं जरा तब्येत बघावं काय झालं बाबा. इथं थंडी मारण्याची फिरून आलो ना आपण, तर मग ते आता नाजूक आहे ना, मग ती पडली आजारी. तुमचा भाऊ स्ट्रॉंग आहे, शेर कभी आजारी नहीं पड़ता, शेर आजारी पड़ा ना फिर भी फिरेगा. तो शेर अब जाएगा, पहला खाएंगा कुछ तो फिर जाएगा, पहला खाएंगा फिर उसको फोन करेंगा, है क्या हैगा आपलं होएगा तो जाएगा, नहीं तो नहीं जाएगा, फिर दूसरी जगह जाएगा. आणि अजून असा सीन आहे. बाकी उद्या पण गडबड आहे, परवा पण गडबड आहे आणि 2च दिवस फक्त. मग तुमचा भाऊ आज जाणार होतं ॲक्च्युअलमध्ये कुठंतरी. 2 तारीख आहे आज, म्हणजे आता तुम्ही 3 तारखेला बघताय, मी शूट 2 तारखेला करतोय. 2 तारखेला मी जाणार होतो, पण ह्याच्यामुळेच ह्या सगळ्या सीनमुळे आहे ना मला जाता आलं नाही. शॉट असं आहे 5-6 तारखेला परत मग क्वार्टरचा विषय, तो लय महत्त्वाचा आहे, त्यामुळे मला कुठं जाता आहे ना कुठं. आता काय करू, खाली जातो थोडंसं वगैरे खातो आणि मग जाऊया कुठं काय जातो. स्टेटून बघत राहा. सबस्क्राईब केलं नसेल लवकरात लवकर सबस्क्राईब करा. व या चॅलेंज आहे 2024चं चॅलेंज आपलं 100 सबस्क्रायबर लवकर कंप्लीट करून टाका. काय विषय केक होय, चला हे जाऊ आता. मी गेलेलो माघारी आलो, भाऊ म्हणला ये माघारी जाऊ, परत आता हे जाऊ मला. सो गाईज हे बघा, या गाडीची स्टिअरिंग तुटलेली आहे. असं रिक्षावाला आम्हाला म्हणजे त्या समोरच्याला आता असला कसला लोड दिला त्याने गाडीला. अरे बाबा चाकच निघलं डायरेक्ट. हा का? बरं स्पीड मध्ये नाही म्हणून हा नाही तर मग नाही जरा चेक फिक करूनच घ्या आता व्यवस्थित. गाडी 7:30 ते आहे आता खटका आला, मी डायरेक्ट जागेवर ब्रेक दाबला. नसतं ना डायरेक्ट इकडे आताच गेलो गाडी. हा तेव्हा जागेवर चाक हे झालं म्हणलं साहजिक आहे. चालते घ्या काळजी घ्या. चल रोज नवीन फुटाने भाऊ चालू गाडीत. नशीब स्पीडला नव्हती गाडी, नाही तर गाडी पलटी खाल्ली असते 4-5. डायरेक्ट नव्हता तेच की, चालू गाडीत डायरेक्ट चाकच तुटलं, त्याचं ॲक्सेलच तुटलं. चाक बी नाही, जो रॉड असतो का मेन 2 चाकाच्या मध्ये, तो रॉडच तुटला डायरेक्ट. नशीब असतं एकेकाचं. जरा गाड्या चालवता ना जरा चेक पण करा राहू, मेंटेनन्स ठेवा. काल बी येतं नाही का फुल हानामारी कुठं इथं. हो गाईज, बॅक टू इन दी मॉल. कसं आहे 2 दिवस झाले की आपल्याला मॉलच्या आठवण येते ना, मग आपण मॉलला येतो. माऊकडं जायचं होतं सीन, पण सीन असं झाला तिला अर्ध्या तासातच सोडलं, लगेच पेन किलर्स वगैरे देऊन सोडलं. मग ती म्हणते कुठे एवढ्या रात्रीचं येतो, थंडी वाजल तुला उगाच, उद्या सकाळी ये.
सो आता उद्या जाऊ तिकडं. आता जरा मॉलमध्ये आलोय, जरा काम आहे मला, काय ते घ्यायचं आहे, काय घेतोय बघा. बरी आहे ना, लाईट वेट एकदम. पण ह्याला आहे ना काय म्हणतात, स्क्रॅचेस लगेच दिसतील. ते काळ्याला माझ्या कसं स्क्रॅचेस पडले बघितले ना. लाईट वेट आहे पण त्यात वजन पडल्यावर होईल की जड. मग ती बॅग पण बॅगा फिगा घेतो ना, जरा जायचंय फिरायला भाऊ. फिरायला जायचं म्हणल्यावर बॅगा लागणार ना. पोरगी घेऊन फिरत होता राव, काय का नाही राव. हा पोरी घेऊन फिरतात राव ही लोक. मग मैत्रीण ते पोरगी नाही का, पोरग आहे ते. अवघडच काम आहे. कसं होतं, पोरींसोबत नव्हता फिरत त्यो नाही पोरींसोबत फिरत होता, मैत्रिणींसोबत नव्हता फिरत. असं काहीतरी होतं नाही का. आम्ही वेगळं काहीतरी खायला चाललेलो, मग काय म्हणलं काहीतरी खाऊ वेगळं काहीतरी नाही का. मग तुझा स्नॅप बघितला, म्हणलं चला. भाई साहेब ह्यो माणूस लईच क्वालिटी दिसतो राव. काही म्हणा, माणसाचा नादच नाही करायचा. या चॉकलेट बॉय दिसतो एकदम, चॉकलेट बॉय. ह्याला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा लवकरात लवकर तुम्ही. ह्यो का ह्योच ते माणूस. वेलबिंग बाय द वे, माऊनी गिफ्ट केलेलं भारी दिसते. काही म्हणा, चॉईस तिची चांगली आहे माऊची. तिलाच म्हणू आता, तिलाच म्हणायला लागेल वाटतं कपडे घेऊन ये मला. मी काय पण खजवं उचलतो नाही का, रँडम. माऊची चॉईस भारी आहे. आता इथून पुढं तिला म्हणतो भाऊ मला कपडे घेऊन येत जा. असं तिला काही नाही, तिला फोन केला नाही, हे आणते घेऊन येते लगेच. आता हे हुडी आहे ना, हे हुडीच फक्त 4000 रुपयाचं हुडी आहे, UCBचं हुडी. आणि बाकीचे शर्ट ते तर वेगळं. म्हणजे भाऊ त्या दिवशी मजबूत खर्च करायला लावला तिला मी. तर ती खर्चाचा काय विषय नाही. तर तिलाच सांगतो घ्यायला. वरची गेल्यात ऑर्डर आणाय. मी मागचा आवाज ऐकून मिटलो. काय लावले, डुंपुंग 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 डुंपुंग. जरा चांगली कळेला असते तरी गाणी लावा, जरा एंटरटेनमेंट होईल माणसाला. डोकेदुखी व्हायला लागली. आणि इथं वरतीच आहे बघा इथंच आहे साऊंड, बरोबर डोक्यावर साऊंड येतो. बसलंय वाजत कवरचं. आता आपली गँग कुठे गेली काय माहिती. आपल्याला तसला फुगा पाहिजे. आता ते फुगा घेतो थांबा मी. हा परत एकदा नेट हॉटस्पॉट देऊ का. सो गाईज आम्ही आता या डब्यात बसणार आहे. चांगलं आहे का त्याचा, डब्यात बसणार आहे त्या डब्यात. कसे आहेत आपले गाईज तिथं मस्त ऑर्डर देत बसलेले आहेत. लेव खात्यात राव, लेव ऑर्डर देतात माहिती नाही, लेव खात्यात. अवघड काम आहे. बघा हे भस्मासूर चालू आहे. 1 मील, 2 बर्गरवाला 2 माणूस नाही, 2 बर्गरवाला 1 माणूस सॉरी. आणि हे घरी बघत आपलं ओके टोके खायचं बघा. 40 पाठव असं का काय माहिती. असं जास्त अमाऊंट त्याला सांगायला नको वाटलं नाही का. लिमिट संपते ना. हा ते आहे मला. पैसे नाही संपत, लिमिट संपतं. पैसे संपत नाही, अनलिमिटेड पैसा इन आवर अकाउंट. क्रेडिट कार्ड बोलते. अरे हो की हो, डोळे फुटात तुझी. अरे हो, अर्कावर चॅटिंग किती 1 लाख आले. ओके तर नोटिफिकेशन आले मी रीलला. 1 लाख सगळ्या रील उचलल्यात. अकाउंट बुस्टिंग नाही ना सध्या, व्हायरल शुभर तर बोलते. चल के रॉक. अकाउंट बुस्टिंगला आहे सध्या. इंस्टाग्रामला जाऊन बघा 1 लाख लाईक आल्यात आणि 2 मिलियन व्ह्यू आहेत रीलला. आता खाली निघालेले 2 कार्यकर्ते आपली वाट बघत थांबलेले आहेत किऑस्कच्या तिथं जरा त्यांना जाता भेट देऊ. ते गोवा गँग आणि मग नेक्स्ट नियोजन. ओ गाई, हे आठवलं का तुम्हाला काय केलंय मी. विमान पडलं, कुठं पडलं थांबा. विमान घेणार माझं विमान केलं एक त्याला दिवसाने मी. चल आता उडू त्याला आपण, चला. सो गाईज बघा 10 रुपयाच्या पावतीचा मी कसा उपयोग केलाय. छंद जोपासला मी माझा. विमान बनवलं मी त्याचं. आता विमान उडू आपण, थांबा. आपल्याला पावती मागितली ना भाऊ, विमान डायरेक्ट त्याच्या अंगावर फेकणार. घे दर पावती. 10 रुपयाची पावती पाहिजे ना तुला, हे घे. थांबा त्याला असं करायचं, जरा थोडं तेल लावायचं जरा, मग जास्त विमान बनवून दिलंय म्हणतो तुला. चल 10 रुपये परत त्याला. सो गाईज इथल्या वाईब्सच वेगळ्या आहेत. किऑस्क कॉफीला आलं आता मॅगडी झालं. बर्गर खाल्ला, कोक खाल्ला. आपला बर्गर खाल्ला, कोक पिला, आता कॉफी पिते. सीन असं आहे, 2 जण लयच वेळ झालं वाट बघत होते आपले इथं. तर तिथनं आलो, आता इथं आलेले जरा त्यांच्यासोबत कॉफी वगैरे पितो आणि मग
कल्टी देऊ. चला टाटा करो मुझे. कॉफी पिऊन झाली आमची. कॉफी पिली. हे काही माणसाकडे लय पैसा आहे या. हे जे पण लय पैसा आहे. नुसतं कॉफी आहे, बर्गर, पुरी, अजून काय काय लय काय 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 सांगू तुम्हाला. चला आता चाललोय आम्ही घरी. पुढं जाणार आहे दुसरीकडे. तुम्हाला तर माहिती आहे आपण नाही फिरत पुढंच. पैसेच नाही फिरायला तर कुठं फिरणार. 12 वाजलेले आहेत आणि मी समजते 11 वाजलेले आहेत. चला चाटू. चला 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 येऊ द्या. सो गाईच 12 वाजलेले आहेत. मी समजत होतो 11 वाजलेले आहेत पण 12 वाजलेले आहेत. जरा हुंदडून झालं. कुठं नाही गेलो. टाईमपास करून झाला आपला. आता घरात चाललेलं आहे. हो चले चाटू बस. चल जायचं आपल्याला. चल चल जायचं आहे बस. कुठं जायचं. कुठं जायचं. अय मरणाचं वजन झालंय राव. फुगलंय मरणाचं खाऊ खाऊ. उतरा. झाली का राईट मारून. काम मजबूत चालू आहे त्याच्यामुळं कुठं जाता आलं नाही. पण तरी संध्याकाळचं म्हणलं बाहेर गेलंच पाहिजे कुठेतरी. शॉर्ट असं आहे ब्लॉगरला फिरायला लागतं बाहेर इकडं तिकडं जायला लागतंय. पण कामं सांभाळून करायला लागेल सगळं. कामं पण करायला लागतात ना. बाबा बोलू दे की जरा. मला बोलू दे की. बस ना शांत. कामं पण करायला लागते. पोटा पाण्याचा प्रश्न आहे शेवट. काही केलं तरी. मी हळू का बोलतो माहिती का. इथं आल्यावर ही पार्किंगला आवाजले घुमतो आणि मग घरातले बाहेर येतात. कुणासोबत बडबड करतो असं म्हणते. असंच फिरायला जायचं नियोजन करायचं आहे. एवढे 2-3 दिवस फक्त ॲडजस्ट करा. कामं माझी चालू आहे. शॉर्ट कसं आहे कामात इतकं पळापळ होती ना माझी. व्लॉग शूट नाही करता येत. नाही तर तुम्हाला कामाचं व्लॉग पण दाखवला असता मी. पण मी काम करू का व्लॉग करू. ते टीम असेल ना एक. मग ते टीम शूट करल मी काम करल मग जमतं तसं. पण काम बी मीच करायचं. व्लॉग बी काढायचा शूटिंग बी काढायची नाही पॉसिबल होत. आणि कधी कधी कसं असतं क्लायंटच्या घरी कॅमेरा चालू करणं पण चुकीचं आहे. त्यामुळं शूट नाही होत जास्त. घरी आल्यावरच काय असेल ते. आता उद्या परवा गडबड मजबूत आहे. 6 तारखेला कोर्टाचा विषय माझा. त्यानंतर फ्री आहे भाऊ 200%. कोण येऊ न येऊ ह्याच्या त्याच्या भरोशावर बसणार नाही. एकटं म्हणलं तर एकटं जाणार. आता एकटं फिरायची सवय करून घेणार आहे मी. पर्याय नाही ना. कवर तुम्ही ह्याच्या त्याच्या भरोशावर बसू. स्वामी आला गोवामी आला. आज ह्याचं काम उद्या त्याचं काम. सीन काय होतं मग ते फ्री झाले की मला काम येतं आणि माझं काम आलं की ते फ्री होतात. असं सीन आहे. पण मी काय केलं आहे सगळ्यांकडं स्पेअरचे नियोजन आहेत. म्हणजे असं नाही मी लिमिटेड लोकांसोबतच फिरतो. आता मी सगळ्यांपाशी माझे प्लॅन मांडलेले आहेत. जो कम्फर्टेबल आहे ज्याच्यासोबत म्हणजे आज ह्यांचा प्लॅन उद्या ह्यांचा प्लॅन असं करून करून मजबूत फिरायचं. माऊला उद्या भेटायला जातो. आज जायचं होतं म्हणजे निघताना मी मेन माऊकडंच चाललेलो. पण सीन असं आहे की लगेच अर्धे तासात सोडणार होते त्याला. एवढं काही झालेलं नाही आहे. विकनेस आलं तर त्यामुळे एक सलाईनची बाटली लावलेली फक्त. तेव्हा निघालो तेव्हा ती ऑलमोस्ट एवढी थोडीच राहिलेली. मग ती म्हणले कुठे एवढ्या लांब येतो नाही का. उद्या येऊ उद्या जाऊ म्हणून नाही का. उद्या भेटू असं. सो म्हणलं ठीक आहे 10-15 मिनटासाठी एवढ्या लांब जाणं पण शॉर्ट काय. तिला पण काळजी हो थंडीचं. एवढ्या लांब यायचं. आता मी राहतो कुठं ती राहते कुठं. काही 2-3 म्हणलं तरी जायचं मी नाही का. पण आता जरा तिला पण माहिती आहे जरा भाऊचे प्रॉब्लेम चालू आहेत. जरा एकटं फिरत नाही का जास्त. रात्रीचं फित्रेचं अवॉइड करते ती. तीच नको म्हणते रात्री फित्रेचं येत नको जाऊ. प्रॉब्लेम नाही का. तुला पण त्रास नको कसलाच. त्यामुळे मग गेलो नाही. उद्या फोन करतो सकाळी. पुढे काय बघतो आणि मग तुम्हाला हाल हवाल देतो. फुटेज पण देतो. कशी आहे तब्येत शेटची काय 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 दाखवतो. स्टेटून बघत राहा. जरा तुम्हाला वाटत असेल भाऊ बोर करतोय 4-5 दिवस झालं आठवडा झालं. भावाचा प्रॉब्लेम समजून घ्या जरा. भावाला काम पण करायला लागतं मजबूत. तुमचा शेअर कमाएंगा नाही तो खाएंगा क्या. आणि तुम्ही कमावलंच नाही तर फिरणार कसं. फिरायला पैसे लागतात ना. त्याच्यामुळं कामं उरकून म्हणजे ज्या दिवशी मला काम आहे त्या दिवशी व्लॉग बोर झाला तरी काय हरकत नाही. 2 पैसे येतात मला खर्चायला. ते माझ्यासाठी खूप आहे. म्हणजे मी कमावलं तरच माझं चालेल काय ना काहीतरी. व्लॉगिंगमधून मला पैसे येत नाही एवढे. लोकांचा आत्ता असं गैरसमज झालेलं आहे की मला पैसे येतात. हो पैसे येत नाही मला. काहीच पैसे येत नाही मला काहीच. म्हणजे मी साधी लॉनवर ट्रिप पण एफोर्ड करू शकत नाही त्या पैशातून. एवढे पैसे येतात. त्यामुळं असं गृहीत धरू नका नाही की पेमेंट येतो यूट्यूब ब्लॉग टाकतो आहे लय पैसे येतात भाऊ. नाही माझ्या कुणाची आहे 100Kच्या वरच्यांची माझी आहे. खालच्यांचा अजून पण स्ट्रगल आहे. सपोर्ट करत राहा भाऊ.
आणि ब्लॉग जर आत्ता सध्या बोर जरी झाले तरी तुमच्या भावाला समजून घ्या. तुमचा भाऊ लवकरच ट्रिप मारतो, तर हे कामावर उद्या मग मारा काही हरकत नाही. सो डन फॉर द डे. आजसाठी एवढंच. भेटू उद्याच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय, गुड नाईट. ये तेरी हंसी पर मैं मर ही ना जाऊं, तेरी ही बातों में खोना मैं चाहूं.